आकाशवाणी मुंबई केंद्र. माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी मन की बातच्या माध्यमातून देशवासियांशी साधलेल्या संवादाचा मराठी अनुवाद प्रसारित करत आहोत. ऐकूया तर मन की बात. माझ्या प्रिय देशवासियांनो, नमस्कार. 2023 वर्षातला हा पहिलाच मन की बात कार्यक्रम आणि त्याचबरोबर या कार्यक्रमाचा 97वा भाग सुद्धा आहे. तुम्हा सर्वांसोबत पुन्हा एकदा संवाद साधताना मला खूप आनंद होतो आहे. दरवर्षी जानेवारी महिन्यात अनेक कार्यक्रम असतात. या महिन्यात 14 जानेवारीच्या सुमारास देशभरात उत्तरेपासून दक्षिणेपर्यंत आणि पूर्वेपासून पश्चिमेपर्यंत सण साजरे केले जातात. त्यानंतर आपण देशाचा प्रजासत्ताक दिनही साजरा करतो. यावेळी सुद्धा प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यातल्या विविध बाबींचं खूप कौतुक होतं आहे. जैसलमेर येथील पुलकित यांनी मला लिहिलं आहे की 26 जानेवारीच्या संचलनादरम्यान कर्तव्यपथ तयार करणाऱ्या कामगारांना पाहून त्यांना खूप आनंद झाला. कानपूरच्या जया यांनी लिहिलं आहे की संचलनात सहभागी झालेल्या चित्ररथांच्या माध्यमातून भारतीय संस्कृतीचे विविध पैलू पाहून त्यांना आनंद झाला. या संचलनात पहिल्यांदाच सहभागी झालेल्या महिला उंटचालक आणि सीआरपीएफच्या महिला तुकडीचंही खूप कौतुक होतं आहे. मित्रहो, देहरादून येथील वत्सलजी यांनी मला लिहिलं आहे की मी नेहमी 25 जानेवारीची वाट बघतो, कारण त्या दिवशी पद्म पुरस्कारांची घोषणा केली जाते आणि एका अर्थानं 25 तारखेची संध्याकाळ 26 तारखेसाठीचा माझा उत्साह वाढवते. समर्पण आणि सेवाभावनेसह तळागाळात काम करणाऱ्यांना प्रदान केल्या जाणाऱ्या पीपल्स पद्मबद्दलच्या आपल्या भावना अनेकांनी व्यक्त केल्या आहेत. यंदाच्या पद्म पुरस्कार विजेत्यांमध्ये आदिवासी समाजाला आणि आदिवासी जीवनाशी निगडित लोकांना चांगलं प्रतिनिधित्व मिळालं आहे. आदिवासींचं जगणं शहरांमधल्या गजबजाटापेक्षा वेगळं असतं. त्यांच्या समोरची आव्हानंही वेगळी असतात. मात्र तरीही आदिवासी समाज आपल्या परंपरा जपण्यासाठी सदैव तत्पर असतात. आदिवासी समाजाशी संबंधित बाबींचं जतन आणि संशोधन करण्याचा प्रयत्न केला जातो. हे लक्षात घेत टोटो, हो, कुई, कुवी आणि मांडा अशा आदिवासी भाषांवर काम करणाऱ्या अनेक महान व्यक्तींना पद्म पुरस्कार प्राप्त झाले आहेत आणि ही आपल्या सर्वांसाठी अभिमानाची बाब आहे. धानीराम टोटो, जानोम सिंग सोय आणि बी रामकृष्ण रेड्डीजी यांची नावं आता संपूर्ण देशात प्रसिद्ध झाली आहेत. सिद्धी, जारवा, ओंगे अशा आदिम आदिवासी जमातींसोबत काम करणाऱ्या व्यक्तींचाही यावेळी गौरव करण्यात आला. जशा हिराबाई लोबी, रतनचंद्र कार, ईश्वरचंद्र वर्माजी. आदिवासी समाज हा आपल्या भूमीचा, आपल्या वारशाचा अविभाज्य घटक आहे. देशाच्या आणि समाजाच्या विकासात त्यांचं योगदान मोलाचं आहे. त्यांच्यासाठी काम करणाऱ्या व्यक्तिमत्वांचा सन्मान केल्यास नव्या पिढीलाही प्रेरणा मिळेल. नक्षलग्रस्त असणाऱ्या भागांमध्ये देखील यंदा पद्म पुरस्कारांचे ध्वनी निनादत आहेत. सातत्यपूर्ण प्रयत्न करून नक्षलग्रस्त भागातील भरकटलेल्या तरुणांना योग्य मार्ग दाखवणाऱ्यांना पद्म पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं आहे. त्यात कांकेरमध्ये लाकडावर कोरीव काम करणारे अजय कुमार मंडावी आणि गडचिरोलीच्या प्रसिद्ध अशा झाडीपट्टी रंगभूमीशी संबंधित परशुराम कोमाजी खुणे यांना देखील हा सन्मान प्राप्त झाला आहे. त्याचबरोबर ईशान्येकडील आपली संस्कृती जपणाऱ्या रामकोई वांगबे न्यूमे, बिक्रम बहादूर जमातिया आणि कर्मा वांगचू यांनाही सन्मानित करण्यात आलं आहे. मित्रहो, यंदा पद्म पुरस्कारांनी सन्मानित झालेल्यांमध्ये संगीत विश्व समृद्ध करणाऱ्याही अनेक व्यक्ती आहेत. संगीत आवडत नाही असं कोण असेल बरं? प्रत्येकाला वेगवेगळ्या प्रकारचं संगीत आवडतं. संगीत हा प्रत्येकाच्या आयुष्याचाच एक भाग असतो. यंदाच्या पद्म पुरस्कार विजेत्यांमध्ये संतूर, बम्हुम, द्वितारा अशी आपली पारंपरिक वाद्य वाजवण्यात नैपुण्य असणाऱ्या कलाकारांचा समावेश आहे. गुलाम मोहम्मद जाज, मोआ सुपोंग, री सिंगबोर, कुरका लांग, मुनी वेंकटप्पा आणि मंगलकांती राय अशी कित्येक नावं आहेत ज्यांची सगळीकडे चर्चा होते आहे. मित्रहो,
पद्म पुरस्कार विजेत्यांपैकी अनेक जण आपल्यातील असे सहकारी आहेत ज्यांनी देशाला सर्वोच्च प्राधान्य दिलं. राष्ट्र प्रथम या तत्वासाठी आपलं आयुष्य त्यांनी समर्पित केलं. ते सेवाभावनेनं त्यांचं कार्य करीत राहिले आणि त्यासाठी त्यांनी पुरस्काराची कधीही अपेक्षा केली नाही. ज्यांच्यासाठी ते काम करत आहेत त्यांच्या चेहऱ्यावरचं समाधान हाच त्यांच्यासाठी सर्वात मोठा पुरस्कार आहे. आणि अशा समर्पित व्यक्तींचा गौरव करून आपणा सर्व देशवासियांच्या अभिमानात भर पडली आहे. मला इथे सर्व पद्म पुरस्कार विजेत्यांची नावं घेता येणार नाहीत, पण मी तुम्हाला आग्रहपूर्वक विनंती करतो की पद्म पुरस्कार प्राप्त करणाऱ्या या विजेत्यांच्या प्रेरणादायी जीवनाबद्दल सविस्तर जाणून घ्या आणि इतरांनाही सांगा. मित्रहो, आज आपण स्वातंत्र्य प्राप्तीच्या अमृत महोत्सवादरम्यान प्रजासत्ताक दिनाबद्दल चर्चा करत आहोत, तर आज मी इथं एका मनोरंजक पुस्तकाचाही उल्लेख करेन. काही आठवड्यांपूर्वीच मला मिळालेल्या या पुस्तकात एका अतिशय रंजक विषयावर चर्चा करण्यात आली आहे. इंडिया द मदर ऑफ डेमोक्रेसी असं या पुस्तकाचं नाव आहे आणि त्यात अनेक उत्कृष्ट निबंध आहेत. भारत ही जगातील सर्वात मोठी लोकशाही आहे आणि आपला देश ही लोकशाहीची जननी आहे याचा आम्हा भारतीयांना अभिमान आहे. लोकशाही आपल्या धमन्यांमध्ये आहे, ती आपल्या संस्कृतीमध्ये आहे, ती शतकानुशतकं आपल्या कामकाजाचा अविभाज्य घटक आहे. स्वभावानं आपण लोकशाही प्रधान समाज आहोत. डॉक्टर आंबेडकरांनी बौद्ध भिक्षू संघाची तुलना भारतीय संसदेशी केली होती. त्यांनी एका अशा संस्थेचं वर्णन केलं जिथं प्रस्ताव, ठराव, कोरम, मतदान, मतमोजणी यासाठी अनेक नियम होते. भगवान बुद्धांना तत्कालीन राजकीय व्यवस्थेतून याची प्रेरणा मिळाली असावी असं बाबासाहेबांचं मत होतं. तामिळनाडूमध्ये उतिरमेरूर हे एक छोटंसं पण प्रसिद्ध गाव आहे. या गावातील 1100-1200 वर्षांपूर्वीचा शिलालेख अवघ्या जगाला चकित करतो. हा शिलालेख एखाद्या संक्षिप्त संविधानासारखा आहे. ग्रामसभा कशी घेतली पाहिजे, सदस्य निवडीची प्रक्रिया कशी असावी, हे त्यात सविस्तरपणे सांगितलेलं आहे. आपल्या देशाच्या इतिहासातील लोकशाही मूल्यांचं आणखी एक उदाहरण म्हणजे 12व्या शतकातील भगवान बसवेश्वर यांचा अनुभव मंडपम. इथं मुक्त वादविवाद आणि चर्चेला प्रोत्साहन दिलं जात असे. हा मॅग्ना कार्टाच्याही पूर्वीचा आहे हे जाणून तुम्हाला आश्चर्य वाटेल. वारंगळच्या काकतीय वंशाच्या राजांच्या प्रजासत्ताक परंपरा देखील खूप प्रसिद्ध होत्या. भक्ती चळवळीनं पश्चिम भारतात लोकशाहीची संस्कृती वाढवली. सर्वसंमतीसाठी गुरु नानक देवजी यांनी घेतलेल्या निर्णयांवर प्रकाश टाकणारा शीख पंथाच्या लोकशाही भावनेवर आधारित असा एक लेख या पुस्तकात समाविष्ट करण्यात आला आहे. या पुस्तकामध्ये मध्य भारतातील उराव आणि मुंडा जमातींमधील समुदाय प्रेरित आणि सहमतीनं निर्णय घेण्याबाबतची चांगली माहितीही देण्यात आलेली आहे. शतकानुशतकं देशाच्या प्रत्येक भागात लोकशाहीची भावना कशा प्रकारे प्रवाहित होत राहिली आहे हे पुस्तक वाचल्यानंतर तुम्हाला जाणवेल. लोकशाहीची माता म्हणून आपण या विषयावर सातत्यानं सखोल विचार केला पाहिजे, चर्चा केली पाहिजे आणि जगालाही त्याबद्दल माहिती दिली पाहिजे. यामुळेच देशातील लोकशाहीची भावना अधिक दृढ होईल. माझ्या प्रिय देशवासियांनो, जर मी तुम्हाला विचारलं की योग दिवस आणि आपली वेगवेगळ्या प्रकारची भरड धान्य यांच्यात काय साम्य आहे, तर तुम्ही विचार कराल की ही काय तुलना आहे. दोघांमध्ये खूप साम्य आहे असं मी म्हटलं तर तुम्हाला आश्चर्य वाटेल. खरं तर भारताच्या प्रस्तावानंतर संयुक्त राष्ट्रांनी आंतरराष्ट्रीय योग दिवस आणि आंतरराष्ट्रीय भरड धान्य वर्ष या दोन्हींबाबतचा निर्णय घेतला आहे. दुसरं म्हणजे योगविद्येचा संबंध सुद्धा आरोग्याशी आहे आणि भरड धान्य सुद्धा आरोग्याच्या दृष्टीनं महत्त्वाची भूमिका बजावतात. तिसरी गोष्ट जास्त महत्त्वाची आहे. दोन्ही मोहिमांमध्ये लोकसहभागामुळे क्रांती होते आहे. ज्याप्रमाणे लोकांनी मोठ्या प्रमाणावर सक्रिय सहभाग नोंदवून योगविद्या आणि तंदुरुस्तीला आपल्या जगण्याचा एक भाग बनवला आहे, त्याचप्रमाणे लोक मोठ्या प्रमाणावर भरड धान्यांचा अंगीकार करू लागले आहेत. आता लोक भरड धान्यांना आपल्या आहारात समाविष्ट करू लागले आहेत आणि या बदलाचा मोठा परिणाम देखील दिसून येतो आहे.
एकीकडे पारंपरिक पद्धतीनं भरड धान्याचं उत्पादन घेणारे छोटे शेतकरी चांगलेच उत्साहात आहेत. जगाला आता भरड धान्यांचं महत्त्व कळू लागलं आहे, याचा त्यांना मनापासून आनंद आहे. तर दुसरीकडे एफपीओ आणि उद्योजकांनी भरड धान्य बाजारापर्यंत पोहोचवण्यासाठी आणि ती लोकांना उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. आंध्र प्रदेशातील नांद्याल जिल्ह्यातील रहिवासी के रामा सुब्बा रेड्डी यांनी भरड धान्यासाठी चांगल्या पगाराची नोकरी सोडली. आईच्या हातच्या भरड धान्यांच्या पदार्थांना अशी चव होती की त्यांनी आपल्या गावामध्ये बाजरी प्रक्रिया एकक सुरू केलं. सुब्बा रेड्डीजी लोकांना बाजरीचे फायदे देखील समजावून सांगतात आणि ते सहज उपलब्ध सुद्धा करून देतात. महाराष्ट्रामध्ये अलिबाग जवळील केनाड गावात राहणाऱ्या शर्मिला ओसवाल गेल्या 20 वर्षांपासून भरड धान्य उत्पादनात अनोख्या पद्धतीनं योगदान देत आहेत. त्या शेतकऱ्यांना स्मार्ट शेतीचं प्रशिक्षण देत आहेत. त्यांच्या प्रयत्नांमुळे भरड धान्याचं उत्पादन वाढलं आणि शेतकऱ्यांच्या उत्पन्नात देखील वाढ झाली आहे. तुम्हाला जर छत्तीसगडमध्ये रायगड इथं जाण्याची संधी मिळाली तर तुम्ही तिथल्या मिलेट्स कॅफेला नक्की भेट द्या. काही महिन्यांपूर्वी सुरू झालेल्या या मिलेट्स कॅफेमध्ये चिला, डोसा, मोमोज, पिझ्झा आणि मंचुरियन असे पदार्थ चांगलेच लोकप्रिय होत आहेत. मी तुम्हाला आणखी एक गोष्ट विचारू का? तुम्ही उद्योजक हा शब्द नक्कीच ऐकला असेल, पण मिलेटप्रिन्युअर हा शब्द तुम्ही ऐकलाय का? ओदिशातील मिलेटप्रिन्युअर सध्या चांगल्याच प्रसिद्ध आहेत. सुंदरगड या आदिवासी जिल्ह्यातील सुमारे 1500 महिलांचा स्वयंसहायता बचत गट हा ओदिशा मिलेट्स मिशनशी संलग्न आहे. तिथल्या महिला भरड धान्यापासून बिस्किटं, रसगुल्ला, गुलाबजाम आणि केक सुद्धा तयार करत आहेत. बाजारपेठेत या पदार्थांना मोठी मागणी असल्यामुळे महिलांचं उत्पन्नही वाढत आहे. कर्नाटकमध्ये कलबुर्गी येथील आलंद भूताई मिलेट्स फार्मर्स प्रोड्युसर कंपनीनं गेल्या वर्षी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मिलेट्स रिसर्च या संस्थेच्या देखरेखीखाली काम सुरू केलं. येथील खाकरा, बिस्किटं आणि लाडू लोकांना आवडत आहेत. कर्नाटकमधल्या बिदर जिल्ह्यात हुलसूर मिलेट प्रोड्युसर कंपनीशी संबंधित महिला भरड धान्याची शेती करतात. तसंच त्यांचं पीठही तयार करतात. त्यामुळे त्यांची कमाई चांगलीच वाढली आहे. नैसर्गिक शेतीशी संबंधित छत्तीसगडमधले संदीप शर्माजी यांच्या एफपीओमध्ये 12 राज्यांमधले शेतकरी सहभागी झाले आहेत. बिलासपूरचा हा एफपीओ 8 प्रकारच्या भरड धान्यांची पीठं आणि त्यांचे पदार्थ तयार करतो आहे. मित्रहो, आज भारताच्या कानाकोपऱ्यात G20 शिखर परिषदेच्या बैठका सातत्यानं सुरू आहेत आणि मला आनंद वाटतो की देशाच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात जिथं G20 शिखर परिषदेची बैठक होते तिथं भरड धान्यांपासून तयार केलेल्या पौष्टिक आणि चविष्ट पदार्थांचा समावेश करण्यात आला आहे. तिथं बाजरीची खिचडी, पोहे, खीर, रोटी तसंच नाचणीपासून तयार केलेले पायसम, पुरी, डोसा असे पदार्थही वाढले जातात. G20 परिषदेच्या बैठका असलेल्या सर्व ठिकाणी भरड धान्य प्रदर्शनांमध्ये भरड धान्यांपासून तयार केलेली हेल्थ ड्रिंक्स, सिरियल्स आणि नूडल्स प्रदर्शित करण्यात आली. जगभरातील भारतीय मोहिमा सुद्धा त्यांची लोकप्रियता वाढवण्यासाठी खूप प्रयत्न करत आहेत. देशाचा हा प्रयत्न आणि जगामध्ये भरड धान्याची वाढती मागणी आपल्या छोट्या शेतकऱ्यांना बळ देणार आहे याची कल्पना तुम्ही करू शकता. भरड धान्यापासून बनवलेले नवनवीन पदार्थ तरुण पिढीला तितकेच आवडत आहेत हे पाहूनही मला आनंद होतो. आंतरराष्ट्रीय भरड धान्य वर्षाची अशी अप्रतिम सुरुवात केल्याबद्दल आणि ते सतत पुढे नेल्याबद्दल मी मन की बातच्या श्रोत्यांचंही अभिनंदन करतो. माझ्या प्रिय देशवासियांनो, जेव्हा तुमच्याशी कोणी पर्यटन केंद्र असलेल्या गोव्याबद्दल बोलतं तेव्हा तुमच्या मनात कोणता विचार येतो? स्वाभाविकपणे गोव्याचं नाव येताच सर्वात प्रथम इथले समुद्रकिनारे आणि गोव्यात मिळणारे आवडते पदार्थ आठवतात. पण या महिन्यात गोव्यात अशी एक घटना घडली जिची सर्वत्र चर्चा होते आहे. आज मन की बातमध्ये मी तुम्हा सर्वांना त्याविषयी सांगू इच्छितो. गोव्यामध्ये पर्पल फेस्ट नावाचा कार्यक्रम झाला. पणजी इथं 6 ते 8 जानेवारी दरम्यान या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. दिव्यांग जनांच्या कल्याणासाठी केला गेलेला हा एक अनोखा प्रयत्न होता.
आमचे जवळपास 50,000हून अधिक बंधू-भगिनी या कार्यक्रमात सहभागी झाले होते. यावरून तुम्ही सर्वजण अंदाज करू शकाल की पर्पल फेस्ट हा किती मोठा कार्यक्रम होता. इथं आलेले लोक आपण आता मीरामार बीचला भेट देऊन समुद्रकिनाऱ्याचा आनंद उपभोगू शकतो या विचारानं खूप उत्साहित झाले होते. आता गोव्यातील मीरामार बीच हा आमच्या दिव्यांग बंधू-भगिनींसाठी प्रवेशाला अनुकूल अशा समुद्रकिनाऱ्यांपैकी एक किनारा बनला आहे. इथं क्रिकेट स्पर्धा, टेबल टेनिस स्पर्धा आणि मॅरेथॉनसोबत एक मूकबधिर अंध संमेलन देखील आयोजित करण्यात आलं होतं. इथे एका विशेष अशा पक्षी निरीक्षण कार्यक्रमाव्यतिरिक्त एक चित्रपट देखील दाखवण्यात आला आणि यासाठी अशी विशेष व्यवस्था करण्यात आली होती की ज्यामुळे आमचे सर्व दिव्यांग बंधू-भगिनी आणि मुलं या कार्यक्रमाचा पुरेपूर आनंद घेऊ शकतील. पर्पल फेस्टची आणखी एक खास गोष्ट म्हणजे देशातील खाजगी क्षेत्राचाही यात सहभाग होता. त्यांच्या वतीनं दिव्यांगांना सोयीस्कर अशी उत्पादनं प्रदर्शित केली गेली. या कार्यक्रमामध्ये दिव्यांगांच्या कल्याणासाठी जनजागृतीचे अनेक प्रयत्न केले गेले. पर्पल फेस्ट यशस्वी केल्याबद्दल यात सहभागी असलेल्या प्रत्येकाचं मी अभिनंदन करतो. यासोबतच हा कार्यक्रम आयोजित करण्यासाठी ज्यांनी रात्रंदिवस प्रयत्न केले त्या स्वयंसेवकांचं देखील मी अभिनंदन करतो. मला विश्वास वाटतो की सुलभ भारताची आमची संकल्पना साकार करण्यासाठी अशा प्रकारचे कार्यक्रम खूप प्रभावी ठरतील. माझ्या प्रिय देशबांधवांनो, आता मन की बातमध्ये मी अशा एका विषयावर बोलणार आहे ज्यामुळे तुम्हाला आनंद वाटेल, अभिमान वाटेल आणि तुम्ही मनापासून म्हणाल, वाह, माझं मन प्रसन्न झालंय. तर देशातील सर्वात जुन्या विज्ञान संस्थांपैकी एक अशी बंगळुरू येथील भारतीय विज्ञान संस्था म्हणजे IISc एक उत्तम उदाहरण घालून देत आहे. मन की बातमध्ये या आधी देखील मी सांगितलं होतं की या संस्थेच्या स्थापनेमागे भारतातल्या दोन महान व्यक्तिमत्वांची जमशेदजी टाटा आणि स्वामी विवेकानंद यांची प्रेरणा आहे. तर तुमच्या आणि माझ्यासाठी आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट म्हणजे 2022 या वर्षामध्ये या संस्थेनं आपल्या नावावर एकूण 145 पेटंट मिळवले आहेत. याचा अर्थ दर 5 दिवसात 2 पेटंट हा विक्रम अद्भुत आहे आणि या यशासाठी मी IISc मधील सर्व चमूचं अभिनंदन करतो. मित्रहो, आज जगभरात पेटंट फायलिंगमध्ये भारताचं 7वं स्थान आहे आणि ट्रेडमार्कमध्ये 5वं आहे. फक्त पेटंटविषयी बोलायचं तर गेल्या 5 वर्षात पेटंटची संख्या सुमारे 50% वाढली आहे. जागतिक नवोपक्रम म्हणजे संशोधन निर्देशांकात ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्समधील भारताच्या क्रमवारीमध्ये कमालीची सुधारणा झाली आहे आणि आता भारत 40व्या स्थानावर आहे. 2015 मध्ये भारत जागतिक नवोपक्रम निर्देशांकात 80व्या स्थानाच्या देखील मागे होता. मला तुम्हाला आणखी एक मनोरंजक गोष्ट सांगायची आहे. भारतामध्ये गेल्या 11 वर्षात प्रथमच देशांतर्गत पेटंट दाखल करणाऱ्यांची संख्या विदेशी पेटंट दाखल करण्याच्या संख्येपेक्षा जास्त दिसून आली आहे आणि हे भारताच्या वाढत्या वैज्ञानिक सामर्थ्याचं निदर्शक आहे. मित्रांनो, आपल्या सर्वांना माहितीच आहे की 21व्या शतकात जागतिक अर्थव्यवस्थेत ज्ञानाला सर्वश्रेष्ठ महत्त्व आहे आणि मला विश्वास वाटतोय की भारताचं टेक एडचं स्वप्न संशोधकांच्या आणि त्यांच्या पेटंटच्या बळावर नक्कीच पूर्ण होईल. यामुळे आपण सर्वजण आपल्या देशातल्या जागतिक दर्जाच्या तंत्रज्ञानाचा आणि उत्पादनांचा पुरेपूर लाभ घेऊ शकू. माझ्या प्रिय देशबांधवांनो, नमो ॲपवर मी तेलंगणातील अभियंते विजयजी यांची पोस्ट पाहिली. त्यामध्ये विजयजींनी ई कचऱ्याबद्दल सांगितलं आहे. त्यांनी मला अशी विनंती केली की मन की बातमध्ये मी याविषयी चर्चा करावी. या कार्यक्रमात यापूर्वी देखील आपण वेस्ट टू वेल्थ म्हणजेच कचऱ्यातून संपत्ती, कचऱ्यातून सोनं या विषयावर बोललो आहोत. पण चला आज या विषयाशी संलग्न अशा ई कचऱ्याविषयी आपण बोलूया. मित्रांनो, आज प्रत्येक घरात मोबाईल फोन, लॅपटॉप, टॅबलेट अशी उपकरणं सहजपणे आढळतात. देशभरात मिळून त्यांची संख्या कोट्यवधींनी असेल. पण आजची नवीन आणि अत्याधुनिक उपकरणं देखील भविष्यातील ई कचराच आहेत.
जेव्हा आपण कोणी नवीन उपकरण खरेदी करतो किंवा आपलं जुनं उपकरण डिव्हाइस बदलतो, तेव्हा आधीच्या उपकरणाची योग्यरित्या विल्हेवाट लावण्याची काळजी घेणं आवश्यक आहे. जर ई कचऱ्याची योग्यरित्या विल्हेवाट लावली नाही तर आपल्या पर्यावरणाची देखील हानी होईल. पण तेच जर का काळजीपूर्वक व्यवस्था केली गेली तर चक्रीय म्हणजे स्थूल सर्क्युलर अर्थव्यवस्थेमध्ये पुनर्नवीनीकरण आणि पुनर्वापर ही एक मोठी शक्ती बनेल. संयुक्त राष्ट्रसंघाच्या एका अहवालात असं म्हटलं आहे की प्रत्येक वर्षी 50 दशलक्ष टन ई कचरा टाकला जात आहे. आपण अंदाज करू शकता का की हा किती कचरा असेल? मानवी इतिहासात आतापर्यंत जितकी व्यावसायिक विमानं बनवली गेली आहेत त्या सर्वांचं वजन जरी एकत्र केलं तरी जितका ई कचरा टाकला जातो आहे त्याची बरोबरी होणार नाही. हे म्हणजे असं आहे की प्रत्येक सेकंदाला 800 लॅपटॉप फेकले जात आहेत. तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल की ई कचऱ्यावर विविध प्रक्रिया करून त्यापासून सुमारे 17 प्रकारचे मौल्यवान धातू काढता येतात, ज्यामध्ये सोनं, चांदी, तांबं, निकेल यांचा समावेश आहे. त्यामुळे ई कचऱ्याचा योग्य उपयोग करणं हे कचऱ्यातून सोनं बनवण्यासारखंच आहे. आज अशा स्टार्टअप्सची कमतरता नाही जे या दिशेनं संशोधनात्मक नाविन्यपूर्ण काम करत आहेत. आज सुमारे 500 ई कचरा पुनर्वापर करणारे या क्षेत्राशी निगडित आहेत आणि अजून अनेक नवीन उद्योजक देखील जोडले जात आहेत. या क्षेत्रानं हजारो लोकांना रोजगारही दिला आहे. बंगळुरूचा ई परिसरा हा असाच एक प्रयत्न आहे. त्यांनी मुद्रित सर्किट बोर्डमधून मौल्यवान धातू वेगळे करण्याची स्वदेशी तंत्रप्रणाली विकसित केली आहे. त्याचप्रमाणे मुंबईत काम करणाऱ्या इकोरेकोनंही ई कचरा गोळा करण्यासाठी मोबाईल ॲपवर एक व्यवस्था तयार केली आहे. उत्तराखंडमधील रुडकीच्या अटेरो रिसायकलिंगनं या क्षेत्रात अनेक जागतिक पेटंट मिळवले आहेत. त्यांनी देखील स्वतःची ई कचरा पुनर्वापर तंत्रप्रणाली विकसित करून खूप नाव कमावलं आहे. भोपाळमध्ये कबाडीवाला मोबाईल ॲप आणि वेबसाईटद्वारे कित्येक टन ई कचरा जमा केला जात आहे. तर अशी अनेक उदाहरणं आहेत. हे सर्व भारताला जागतिक पुनर्नवीनीकरण केंद्र म्हणजे ग्लोबल रिसायकलिंग हब म्हणून प्रस्थापित करण्यासाठी मदत करत आहेत. परंतु या सर्व उपक्रमांच्या यशासाठी एक अनिवार्य अट देखील आहे. ती म्हणजे ई कचऱ्याची सुरक्षित विल्हेवाट लावण्याच्या उपयुक्त पद्धतींबद्दल लोकांना जागरूक करणं. त्यांना सतत याची जाणीव करून देत राहिलं पाहिजे. ई कचरा क्षेत्रात काम करणारे लोक सांगतात की दरवर्षी केवळ 15 ते 17% ई कचऱ्याचं पुनर्नवीनीकरण केलं जात आहे. माझ्या प्रिय देशबांधवांनो, आज संपूर्ण जगात हवामान बदल आणि जैवविविधतेच्या संवर्धनाबाबत बरीच चर्चा होत आहे आणि या दिशेनं भारत करत असलेल्या ठोस प्रयत्नांबद्दल आपण नेहमी बोलत असतो. भारतानं आपल्या पाणथळ ठिकाणांसाठी जे काम केलं आहे ते ऐकून तुम्हाला देखील आनंद होईल. आता काही श्रोत्यांना प्रश्न पडला असेल की पाणथळ जागा म्हणजे काय? तर पाणथळ जागा म्हणजे पाणथळ माती असणारी ठिकाणं जिथं वर्षभर जमिनीवर पाणी साचून राहतं, दलदल असते. काही दिवसांनी म्हणजे 2 फेब्रुवारीला जागतिक पाणथळ दिवस आहे. आपल्या पृथ्वीच्या अस्तित्वासाठी पाणथळ जागा खूपच महत्त्वाच्या आहेत, कारण त्यावर अनेक जीवजंतू, पक्षी आणि प्राणी अवलंबून असतात. जैवविविधता समृद्ध करण्यासोबतच पूर नियंत्रण आणि भूजल पुनर्भरण सुनिश्चित करण्यात पाणथळ जागांची महत्त्वाची भूमिका असते. आपल्यापैकी अनेकांना माहीत असेल की रामसर साइट्स अशा पाणथळ जागा आहेत ज्यांना आंतरराष्ट्रीय महत्त्व आहे. पाणथळ जागा कोणत्याही देशात असो, परंतु त्यांना अनेक आंतरराष्ट्रीय निकष पूर्ण करावे लागतात आणि मगच त्यांना रामसर साइट म्हणून घोषित केलं जातं. रामसर साइटवर 20,000 किंवा त्याहून अधिक पाणपक्षी असावेत. स्थानिक माशांच्या प्रजाती मोठ्या प्रमाणात असणं आवश्यक आहे. स्वातंत्र्याला 75 वर्ष झाली असताना स्वाधीनता अमृत महोत्सवादरम्यान मला तुम्हाला चांगली बातमी सांगायची आहे. आपल्या देशातील रामसर स्थळांची एकूण संख्या आता 75 झाली आहे. 2014 पूर्वी देशात केवळ 26 रामसर स्थळं होती आणि यासाठी स्थानिक समुदायांचं अभिनंदन करायला हवं,
ज्यांनी ही जैवविविधता जपली, निसर्गाशी एकरूप होऊन जगण्याच्या आपल्या जुन्या संस्कृती आणि परंपरेचा देखील हा सन्मान आहे. भारतातील या पाणथळ जागा आपल्या नैसर्गिक सामर्थ्याचंही उदाहरण आहेत. ओडिशातील चिल्का तलाव 40 पेक्षा जास्त जलपक्षी प्रजातींसाठी प्रसिद्ध आहे. कैबुल लमजा लोकटाक हे बारशिंगाचं म्हणजे स्वॅम्प डिअरचं एकमेव नैसर्गिक निवासस्थान मानलं जातं. तामिळनाडूच्या वेडनाथांगला 2022 मध्ये रामसर स्थळ म्हणून मान्यता मिळाली आहे. तेथील पक्ष्यांची वस्ती जपण्याचं संपूर्ण श्रेय त्या परिसरातल्या स्थानिक शेतकऱ्यांना जातं. काश्मीरमधील पंजाथ नाग समाज आपल्या वार्षिक फळबहारच्या महोत्सवातील एक दिवस खास गावातील झऱ्यांची स्वच्छता करण्यासाठी राखून ठेवतो. जागतिक रामसर साइट्समध्ये जास्त करून विशेष सांस्कृतिक वारसा देखील आहे. मणिपूरचे लोकटक आणि पवित्र रेणुका सरोवराशी तिथल्या संस्कृतीचं खोल नातं जडलेलं आहे. तसंच सांभार हे दुर्गा मातेचा अवतार असलेल्या शाकंभरी देवीशी संबंधित आहे. भारतामध्ये पाणथळ प्रदेशांचा हा विस्तार त्या लोकांमुळे शक्य झाला आहे जे रामसर साइटच्या आसपास राहतात. मला अशा सर्व लोकांचं खूप कौतुक वाटतं. मन की बातच्या श्रोत्यांच्या वतीनं मी त्यांना शुभेच्छा देतो. माझ्या प्रिय देशबांधवांनो, यावेळी आपल्या देशात विशेषतः उत्तर भारतात कडाक्याची थंडी होती. या हिवाळ्यात लोकांनी डोंगरावर जाऊन बर्फवृष्टीचाही आनंद लुटला. जम्मू काश्मीरमधील अशीच काही छायाचित्रं आली आहेत ज्यांनी संपूर्ण देशाचं मन मोहून टाकलं. सोशल मीडियावर, समाज माध्यमांवर तर जगभरातील लोकांना ही छायाचित्रं आवडत आहेत. हिमवृष्टीमुळे आपलं काश्मीर खोरं दरवर्षीप्रमाणे याही वर्षी खूप सुंदर झालं आहे. बनिहाल इथून बडगामला जाणाऱ्या ट्रेनचा व्हिडिओ लोकांना विशेष आवडत आहे. सुंदर हिमवर्षाव, आजूबाजूला पांढऱ्या शुभ्र चादरीप्रमाणे पसरलेला बर्फ. लोक म्हणत आहेत की ही दृश्य परीकथेतल्यासारखी वाटतात. बरेच जण म्हणत आहेत की ही कोणत्याही परदेशातील नाहीत, तर आपल्याच देशातील काश्मीरची चित्र आहेत. एका सोशल मीडिया युजरनं लिहिलं आहे की तो स्वर्ग याहून आणखी काय सुंदर असेल. हे अगदी बरोबर आहे आणि म्हणूनच तर काश्मीरला धरतीवरचा स्वर्ग म्हणतात. तुम्ही देखील ही चित्र पाहून काश्मीरच्या सहलीला जाण्याचा विचार करत असाल. मी तर म्हणेन की तुम्ही पण जा आणि तुमच्या मित्रांना देखील सोबत घेऊन जा. काश्मीरमध्ये बर्फाच्छादित पर्वत आणि नैसर्गिक सौंदर्य याशिवाय देखील पाहण्यासारखं बरंच काही आहे. काश्मीरच्या सय्यदाबादमध्ये हिवाळी क्रीडा महोत्सव आयोजित करण्यात आला होता. या खेळांची संकल्पना होती स्नो क्रिकेट, बर्फावरचं क्रिकेट. तुम्ही विचार करत असाल की स्नो क्रिकेट हा अधिक रोमांचक खेळ असेल, तर तुमचा विचार अगदी बरोबरच आहे. काश्मीरी तरुण बर्फावरील क्रिकेट अधिक रोमांचक बनवतात. याद्वारे काश्मीरमध्ये अशा युवा खेळाडूंचाही शोध सुरू आहे जे नंतर भारतीय संघाचा भाग बनतील. हा एक प्रकारे खेलो इंडिया चळवळीचा विस्तार आहे. काश्मीरमधील तरुणांमध्ये खेळांविषयीचा उत्साह वाढतो आहे. आगामी काळात यातील अनेक युवक देशासाठी पदकं जिंकतील, तिरंगा फडकावतील. मी तुम्हाला असं सुचवेन की पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही काश्मीरच्या सहलीची योजना आखाल, तेव्हा या प्रकारचे कार्यक्रम पाहण्यासाठी देखील वेळ काढा. हे अनुभव तुमची सहल अधिक संस्मरणीय बनवतील. माझ्या प्रिय देशबांधवांनो, प्रजासत्ताक शक्तिशाली करण्यासाठी आमचे प्रयत्न निरंतर चालत राहिले पाहिजेत. प्रजासत्ताक मजबूत होतं लोकसहभागानं, सर्वांच्या प्रयत्नांनी, देशाप्रती आपलं कर्तव्य पार पाडण्यामुळे. आणि मला आनंद वाटतो आहे की आपली मन की बात म्हणजे अशा कर्तव्यनिष्ठ लढवय्यांचा बुलंद आवाज असतो. तर पुढच्या वेळी भेटूया अशाच कर्तव्यदक्ष लोकांच्या मनोरंजक आणि प्रेरणादायी कथांसह. खूप खूप धन्यवाद. श्रोतेहो, आताच आपण माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी मन की बातच्या माध्यमातून देशवासियांशी साधलेल्या संवादाचा मराठी अनुवाद ऐकलात. ही आकाशवाणीच्या मुंबई केंद्राची निर्मिती होती.